नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. हे एक खाऊचं किंवा विड्याचं पान, ज्याला आपण नागवेलीचं पान सुद्धा म्हणतो आणि पूजेसाठी हे पानं आपण वापरत असतो. खाण्यासाठी सुद्धा विड्यामध्ये आपण हे पान वापरतो. हे आयुर्वेदामधलं इतकी चमत्कारिक औषधी आहे, की जर मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही याचा वापर केला, तर कसल्याही पद्धतीचा तुम्हाला खोकला झालेला असू दे, सर्दी झालेली असू दे किंवा छातीमध्ये तुमच्या कफ साठलेला असेल आणि शिट्टी वाजल्यासारखा आवाज येत असेल किंवा एखाद्याला सतत सर्दी होते, वातावरण बदललं का सर्दी होते, अशी सर्दीची तुम्हाला समस्या झालेली असेल किंवा आपल्या पोटामध्ये जे ॲसिड होतं ते आपल्या घशापर्यंत येतं आणि त्यामुळं प्रचंड ढास लागते आणि खोकला प्रचंड येतो, अशी तुम्हाला समस्या असेल. एवढंच नाही तर या पानाचा जर तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं जर उपाय केला, तर हार्मोनल इम्बॅलन्सची जी समस्या असते महिला भगिनीमध्ये, हार्मोनल इम्बॅलन्स झालं, की मासिक पाळीमध्ये अशा माता भगिनींना प्रचंड त्रास होतो. ही समस्या असू दे, अशा प्रकारची कुठलीही समस्या या नागवेलीच्या पानानं, विड्याच्या पानानं पूर्णपणे निघून जाते. इतकं हे चमत्कारिक औषधी आहे आणि हे आपल्याला सहजरित्या उपलब्ध सुद्धा होतं. म्हणून जर तुम्हाला सर्दी झालेली असेल, खोकला झालेला असेल, छातीमध्ये प्रचंड कफ साठलेला असेल, प्रचंड खोकला येत असेल, तर कुठलीही गोळी किंवा औषध घेण्याच्या आधी मी सांगितलेल्या पद्धतीनं तुम्ही हा उपाय करून बघा. तुमची सर्दी, खोकला, छातीमधला कफ, ॲसिड रिफ्लक्स या समस्या अगदी चुटकीमध्ये बऱ्या होतात आणि हे पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. तर उपाय या पद्धतीनं करायचा आहे, की एक नागवेलीचं पान आपल्याला घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचं असेल तरी चालेल. साधं नागवेलीचं पान किंवा विड्याचं पान आपण जे पूजेला वापरतो ते पान आपल्याला सहजरित्या मिळतं. ते आणायचं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचा देठ आपल्याला काढून टाकायचा आहे. त्यानंतर या पानावर आपल्याला मध लावायचं आहे, म्हणजे हॉनी लावायची आहे. साधारणतः अर्धा चमचाभर मध आपल्याला घ्यायचं आहे. मधसुद्धा आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतो. तर हा मध आणि हे नागवेलीचं पान जे आहे, ते अत्यंत चमत्कारिक अशी औषधी तयार होते. हार्मोनल इम्बॅलन्सची समस्यासुद्धा याने पूर्णपणे निघून जाते. म्हणून आपल्याला ते पूर्णपणे लावून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो घटक आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे, ते आहेत काळे मिरे. मसाल्यामध्ये आपल्या काळे मिरे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतात. तर एक वेळेच्या उपायासाठी मी तुम्हाला सांगतो, की 2 काळे मिरे छोटे-छोटे आपल्याला काय करायचे आहेत, चांगल्या रीतीने त्याला कुटून घ्यायचं आहे, त्याचा भुगा करायचा आहे, पावडर बनवायची आहे आणि 2 मिऱ्याची पावडर फक्त आपल्याला त्या मधामध्ये वरून असे टाकायचे, मिक्स करून घ्यायचे चांगल्या रीतीने. तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा घटक आपल्याला याच्यामध्ये वापरायचा आहे, जो अलर्जी प्रतिबंधक आहे, कफ तुमचा शरीरामधला घालवतो, तो आहे ओवा. ओवासुद्धा आपल्याला मसाल्याच्या पदार्थामध्ये सहजरित्या मिळतो. ओवा आपण वापरतच असतो. तर अगदी एक चिमूटभर ओवा किंवा पाव चम्मच ओवा, अर्धा किंवा पाव चम्मच ओवा हे प्रमाण कमी जास्त झालं तरी कुठलाही त्याचा परिणाम म्हणजे साइड इफेक्ट नसतो. कारण हे सगळं आयुर्वेदिक आहे, आपण खात असतो. तर एक साधारणतः अर्धा ते पाव चमचाभर आपल्याला ओवा घ्यायचा आहे आणि या तिन्हीला मिक्स करून हे जे पान आहे ते आपल्याला कुठल्याही वेळेला खाऊ शकता तुम्ही. परंतु जर तुम्हाला अत्यंत चांगला परिणाम पाहिजे असेल, तर सकाळी आपल्याला जर उपाशीपोटी जर आपण हे एक वेळेस जरी घेतलं, तरी तुमच्या छातीमधला कफ याने पूर्णपणे निघून जातो. सकाळी उपाशीपोटी घेतल्यामुळं सर्दी तुमची पूर्णपणे बरी होऊन जाते. ॲसिड रिफ्लक्सची समस्या पूर्णपणे निघून जाते आणि उपाशीपोटी घेतलेलं असल्यामुळं तुमच्या शरीरामधले हार्मोन्ससुद्धा याने बॅलन्स होतात. तुम्ही करून बघा. ज्या माता भगिनींना मासिक पाळीमध्ये प्रचंड त्रास होतो, 3-4 दिवस जर तुम्ही सकाळी उपाशीपोटी घेतलं, तर जो प्रचंड त्रास होतो कंबरदुखीचा वगैरे, तो पूर्णपणे तुम्हाला बंद झालेला दिसेल. आणि सर्दी खोकल्यासाठी सुद्धा हे फक्त 3 दिवस करायचं आहे. सकाळी उपाशीपोटी फक्त 3 दिवस करायचे. पहिल्याच दिवशी तुमची सर्दी खोकला पूर्णपणे तुम्हाला बंद झालेला दिसेल. वात, कफ आणि जे पित्त दोष आहेत आपल्या शरीरामधले, ते पूर्णपणे बॅलन्स होण्यासाठी 3 दिवस ज्यांना सर्दी, खोकला, कफ आहे, अशांनी 3 दिवस याचा वापर करायचा आहे. अत्यंत परिणामकारक आहे. तुम्ही याचा वापर करून बघा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.